आज 1 मे रोजी कामगार दिवस साजरा होतोय आणि याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात कामगार आणि उद्योग क्षेत्रासाठी एक मोठा बदल घडतोय, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आमच्या नोकरीवर होणार आहे। राज्य सरकारने नवीन कामगार नियमावलीचा एक मसुदा जाहीर केला आहे, ज्यामध्ये कंपन्यांना मोठी सवलत देण्यात आली आहे। ज्या कंपन्यांमध्ये 300 पर्यंत कर्मचारी आहेत त्यांना कर्मचारी कपात करण्यासाठी आता सरकारची पूर्व परवानगी घ्यावी लागणार नाहीये। याआधी ही मर्यादा फक्त 100 कर्मचाऱ्यांपर्यंत होती। याचा नेमका अर्थ म्हणाल तर लहान आणि मध्यम उद्योगांना आता फास्ट निर्णय घेता येणार आहेत। मार्केट चेंजनुसार कंपन्या लगेच कर्मचारी कमी जास्त करू शकतात, त्यामुळे उद्योगांना फ्लेक्झिबिलिटी मिळेल आणि व्यवसाय वाढीसाठी मदत होऊ शकते। पण इथेच कामगारांसाठी एक प्रश्न निर्माण होतो की आपली नोकरी किती सुरक्षित आहे। तर सरकारने यावर विचार करत नव्या नियमांमध्ये किमान वेतन, समान कामासाठी समान वेतन आणि संप करण्याआधी नोटीस देणं कामगारांसाठी अनिवार्य करून कामगारांचे मूलभूत हक्क कायम ठेवण्याचाही प्रयत्न केला आहे। एकीकडे उद्योगांना स्वातंत्र्य तर दुसरीकडे कामगारांना काही संरक्षण, पण वास्तवात याचा फायदा कोणाला जास्त होणार आणि कामगारांच्या नोकरीची स्थिरता कमी होणार का? हा बदल खरंच रोजगार वाढवणार की असुरक्षितता वाढवणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल। तोपर्यंत तुमचं या निर्णयावरचं मत कमेंट करून सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती।